कोणाच्या घरी पैशाची चिंता आहे, कोणाच्या आयुष्यात नात्यांचा तुटलेला धागा, कोणाच्या डोळ्यात रात्री झोप नाही आणि कोणाच्या मनात इतकं दुःख आहे की ते शब्दातही सांगता येत नाही। कधी कधी माणूस दिवसभर हसत असतो पण रात्री उशी भिजेपर्यंत रडत असतो। हे अश्रू कोणाला दिसत नाहीत पण मन मात्र प्रत्येक क्षणी तुटत असते। आपण सगळे आयुष्यात कोणाकडून ना कोणाकडून आधार शोधत असतो, पण एक दिवस असा येतो जेव्हा ज्यांच्यासाठी आपण सर्व काही हरतो तेच लोक आपल्याला समजून घेत नाही। आपण अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षाच आपल्याला सर्वात जास्त दुःख देऊन जाते। महान त्यागी बाबा भीमदेवजींच्या शिकवणीतून एक गोष्ट खूप सुंदर आहे, स्वतः चांगले राहा पण बदल्यात काही अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा जितकी मोठी तितकं दुःखही मोठं असतं। तुम्ही कधी एखादं झाड पाहिलं आहे का? ते उन्हात उभं राहतं, वादळ सहन करतं, पाऊस सहन करतं, तरीही ते प्रत्येकाला सावली देतं। त्याला कधी तक्रार नसते, मी एवढं देतो, मला काय मिळालं? माणसानेही असंच जगायला शिकलं पाहिजे। आज तुमचं चांगुलपण लोकांना दिसणार नाही, पण काळ सगळं पाहत असतो। आज तुमचे अश्रू कोणी पुसणार नाही, पण एक दिवस हाच संघर्ष तुमची ओळख बनेल। जीवनात कधीही स्वतःला तिरस्कार करू नका, कारण तुम्ही अपयशी नाही, तुम्ही फक्त संघर्ष करत आहात। संघर्ष करणारा माणूस कधीच हरलेला नसतो, तो फक्त घडत असतो। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो, माणूस मोठा त्याच्या कपड्यांनी होत नाही, त्याच्या पैशाने होत नाही, तो मोठा होतो त्याच्या मनाने, त्याच्या सेवाभावाने आणि दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याच्या वृत्तीने। जर तुमच्याकडे खूप पैसा नसेल तरी चालेल, मोठं घर नसेल तरी चालेल, पण तुमच्याकडे मोठं मन असलं पाहिजे, कारण जगाला श्रीमंत लोकांची गरज कमी आहे, चांगल्या मनाच्या माणसांची गरज जास्त आहे। आजपासून एक गोष्ट करा, कोणी तुमच्याशी वाईट बोललं तरी शांत राहा, कोणी तुमचा अपमान केला तरी मनात राग साठवू नका, कारण दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या मनाला देऊ नका। जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे खूप पैसा आहे, सर्वात श्रीमंती तो आहे जो रात्री शांत मनाने झोपू शकतो, ज्याच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही, ज्याच्या ओठावर आशीर्वाद आहे आणि ज्याच्या हृदयात सेवा आहे। महान त्यागी बाबा भीमदेवजींनी दाखवलेला मार्ग आपल्याला हाच संदेश देतो, जीवन किती मोठं आहे यापेक्षा ते किती सुंदर जगलात हे महत्त्वाचं आहे। म्हणून आई वडिलांना वेळ द्या, घरच्यांवर प्रेम करा, गरजूला मदत करा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करा। एक दिवस असा येईल जेव्हा पैसा, मान, प्रतिष्ठा हे काहीच सोबत जाणार नाही, पण तुमच्या चांगल्या कर्माची आठवण, तुमच्या प्रेमाची ऊब आणि तुमच्या सेवेचा सुगंध लोकांच्या मनात कायम राहील। जर आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर ते लपवू नका, कारण अश्रू हे कमजोरीचे नाही तर जिवंत मनाचे चिन्ह आहे। रडा पण हार मानू नका, थोडा वेळ थांबा पण चालणं थांबवू नका, कारण रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते आणि दुःख कितीही मोठं असलं तरी त्यापेक्षा मोठी आशा नेहमी जिवंत असते। चला आज एक संकल्प करा, आपण कोणाचं मन दुखवणार नाही, कोणाला कमी लेखणार नाही आणि शक्य तितकं प्रेम, सेवा आणि मानवतेचा संदेश पसरवत राहू, कारण जगाला तुमच्या पैशाची नाही, तुमच्या चांगुलपणाची गरज आहे।